नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट यूजी 2025च्या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये करेक्शन विंडो आता सध्या एनटीएने ओपन केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचे करेक्शन आहेत अशा विद्यार्थ्यांना 9 मार्च ते 11 मार्च या कालावधीमध्ये करेक्शन विंडो एनटीएने ओपन करून दिलेली आहे। परंतु या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी असा प्रश्न विचारत आहेत की विद्यार्थ्यांना फॉर्म रिसबमिट करणं गरजेचं आहे का? तर कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म रिसबमिट करणं गरजेचं आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म रिसबमिट करणं गरजेचं नाही, याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। ही एनटीएची ऑफिशियल वेबसाईट आहे। सध्या इथे एक नोटीस आहे करेक्शन इन पर्टिक्युलर्स, म्हणजे विद्यार्थ्यांनी जर फॉर्म मध्ये काही चुका केल्या असतील तर काही चुका दुरुस्त करण्यासाठी एनटीएने विद्यार्थ्यांना मुभा दिलेली आहे, संधी दिलेली आहे। कोणकोणत्या चुका विद्यार्थी दुरुस्त करू शकतात ते या नोटीस मध्ये आपण पाहू शकतो। याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ आपण काल बघितलेला होता। तो व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता की विद्यार्थी कशा प्रकारे आपल्या फॉर्ममध्ये करेक्शन करू शकतात। हे जे काही एनटीएने दिलेले आहेत की कोणकोणत्या गोष्टीमध्ये विद्यार्थी बदल करू शकतात त्याची एक या ठिकाणी टेबल, एक तक्ता त्यांनी बनवून दिलेला आहे। या फील्डमध्ये विद्यार्थी चेंजेस करू शकतात। या फील्डमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म पुन्हा एकदा करेक्ट करून घेण्याची संधी एनटीएने दिलेली आहे। परंतु सगळ्याच विद्यार्थ्यांना लॉग इन करून फॉर्म रिसबमिट करण्याची गरज आहे का, याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। तर कोणत्या विद्यार्थ्यांना लॉग इन करून पुन्हा फॉर्म रिसबमिट करावा लागणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म रिसबमिट करण्याची गरज नाही किंवा पुन्हा लॉग इन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही, तर आपण दोन भागामध्ये पाहणार आहोत। कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म पुन्हा रिसबमिट करण्याची गरज आहे, तर दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांना फॉर्म रिसबमिट करावा लागू शकतो। पहिला आहे ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहेत आणि एनटीएने ज्या ज्या फील्डमध्ये करेक्शन करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिलेली आहे त्या फील्डमध्ये विद्यार्थी करेक्शन करू इच्छित आहेत आणि त्यांनी लॉग इन केलेलं आहे आणि करेक्शन या टॅबवर त्यांनी क्लिक केलेलं आहे। ओटीपी सुद्धा आलेला आहे त्यांच्या मोबाईलवर। पुन्हा ओटीपी त्यांनी त्या ठिकाणी भरलेला आहे आणि पर्टिक्युलर फील्डमध्ये ज्या फील्डमध्ये एनटीएने संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी चेंजेस करून घेतलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना फॉर्म पुन्हा एकदा फायनल सबमिट करावा लागतो आणि पुन्हा एकदा आपलं कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून घ्यावं लागतं। म्हणजेच एखादा विद्यार्थी असा असेल ज्यांनी आपल्या फॉर्ममध्ये काहीतरी करेक्शन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना फॉर्म पुन्हा एकदा फायनल सबमिट करण्याची गरज आहे आणि पुन्हा एकदा आपलं कन्फर्मेशन पेज आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी फक्त एनटीएच्या वेबसाईटवर करेक्शन विंडोचा जो काही टॅब आहे तो पाहण्यासाठी गेलेले आहेत क्युरिओसिटी म्हणून, आणि त्यांनी लॉग इन सुद्धा केलेलं आहे, करेक्शनवर क्लिक सुद्धा केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं करेक्शन केलेलं नाही। म्हणजेच करेक्शन विंडो जी आहे ती ओपन करून बघितलेली आहे, परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी फॉर्म चेक केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपला फॉर्म पूर्ण करेक्ट आहे। फक्त क्युरिओसिटीसाठी त्यांनी त्या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे आणि करेक्शन टॅबवर क्लिक करून पुन्हा एकदा आपला फॉर्म ओपन केलेला आहे, परंतु काहीही करेक्शन केलेलं नाही। अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपला फॉर्म त्या ठिकाणी फायनल सबमिट करावा लागू शकतो आणि त्यांना पुन्हा एकदा कन्फर्मेशन पेज त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा। अशा दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपला फॉर्म पुन्हा एकदा रिसबमिट करण्याची आवश्यकता आहे। कोणत्या विद्यार्थ्यांना आपला फॉर्म रिसबमिट करण्याची आवश्यकता नाही? ज्या विद्यार्थ्यांनी पहिले नीटचा फॉर्म भरलेला होता अगोदरच, म्हणजेच 9 मार्चच्या अगोदरच त्यांचं कन्फर्मेशन पेज आलेलं होतं आणि त्यांच्या कन्फर्मेशन पेजमध्ये कसल्याही प्रकारची चूक त्यांना आढळलेली नाही आणि त्यांनी एनटीएच्या वेबसाईटवर लॉग इन सुद्धा केलेलं नाही किंवा कसल्याही प्रकारच्या करेक्शन विंडोच्या टॅबवर त्यांनी क्लिक केलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना फॉर्म पुन्हा रिसबमिट करण्याची आवश्यकता नाही। जो अगोदरचा फॉर्म आहे तेच कन्फर्मेशन पेज विद्यार्थी त्या ठिकाणी वापरू शकतात। म्हणजेच असे विद्यार्थी ज्यांच्या फॉर्ममध्ये 7 मार्च पर्यंत एनटीएने मुदत आपल्याला दिलेली होती त्या मुदतीपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण फॉर्म भरलेला आहे, अगोदर कन्फर्मेशन पेज आलेला आहे आणि त्या पेजमध्ये किंवा संपूर्ण फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना कसलीही चूक आढळलेली नाही, त्याच्यामुळे त्यांनी एनटीएच्या वेबसाईटवर लॉग इनच केलेलं नाही।
तर अशा विद्यार्थ्यांना फॉर्म रिसबमिट करण्याची किंवा पुन्हा एकदा NTA वेबसाईटवर जाऊन लॉग इन करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी करेक्शनसाठी म्हणून विंडो ओपन केलेली होती, पर्टिक्युलर फील्डमध्ये त्यांनी करेक्शन केलेले होते, तर त्यांना फायनल सबमिट करावं लागणार आहे। काही विद्यार्थ्यांनी फक्त क्युरिओसिटी म्हणून आपला फॉर्म लॉग इन केलेला होता, त्याच्यामध्ये ते ओपन करून पूर्ण डिटेल पुन्हा एकदा चेक केलेले होते, त्या कंडिशनमध्ये मात्र विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा फायनल फॉर्म सबमिट करणं भाग पडू शकतं आणि कन्फर्मेशन पेज त्या ठिकाणी डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्याच्या फॉर्ममध्ये कसल्याही चुका नाहीत त्यांनी पुन्हा एकदा लॉग इन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही। तर हे एक महत्त्वाची माहिती आहे की आपला फॉर्म जर आपण ओपन केला असेल तर पुन्हा एकदा तो फायनल सबमिट झालाय का याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा ते कन्फर्मेशन पेज आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे, कारण तुम्ही NTA वेबसाईटवर जाऊन काहीतरी ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा कन्फर्मेशन पेज डाउनलोड करणं हे पुढील आपल्या सेफ्टीसाठी अधिक चांगलं त्या ठिकाणी असू शकतं। ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये करेक्शन करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांना 11 मार्च पर्यंत त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 7 तारखेला सुद्धा आपला फॉर्म भरण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यामुळे टेक्निकल एरर आल्यामुळे विद्यार्थ्यांचे फॉर्म काही विद्यार्थ्यांचे सबमिटच झाले नाहीत। आता अशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की NTA फॉर्म भरण्यासाठीची मुदत वाढवू शकतं का, हे आपल्याला आज दिवसभरात कळण्याची जास्त शक्यता आहे। कदाचित NTA फॉर्म भरण्याची मुदत यावर्षी वाढवून देणार नाही, कारण 2 नोटीस त्यांनी त्या ठिकाणी रिमाइंडर काढलेल्या होत्या आणि जर NTA ला असं आढळून आलं की बरेचशा विद्यार्थ्यांनी NTA ला मेल केलेले आहेत किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी NTA ला अप्रोच झालेले आहेत की मुदत वाढवून द्या, त्या कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन NTA कदाचित मुदत वाढवून पण देऊ शकतं। परंतु आता सध्या करेक्शन विंडो त्या ठिकाणी ओपन आहे, जर विद्यार्थ्याला आपलं करेक्शन करायचं असेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी करेक्शन करून घेऊ शकतात। आणखी एक महत्त्वाचं, जर विद्यार्थ्यांनी फॉर्म अगोदर जनरलमध्ये भरलेला होता परंतु आता विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कॅटेगरी चेंज करायची आहे आणि इतर कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायचा आहे, उदाहरणार्थ OBC मध्ये जायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी करेक्शन विंडोमध्ये OBC केल्यानंतर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी OBC सर्टिफिकेट, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी मागितलं जातं किंवा रिसिप्ट तुमच्याकडे असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता किंवा रिसिप्टची माहिती भरू शकता आणि तुम्ही कॅटेगरी चेंज केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड सेक्शनमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला जाऊन ते कॅटेगरी सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करून पुन्हा एकदा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करावा लागू शकतो। तर ही एक महत्त्वाची माहिती आहे की कुठल्या विद्यार्थ्यांना फॉर्म पुन्हा रिसबमिट करण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्या विद्यार्थ्यांना फॉर्म रिसबमिट करण्याची आवश्यकता नाही। याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकू शकता, त्या ठिकाणी उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करूयात। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा सुरुवात झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आमचा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स परचेस करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा एकदा भेटूया पुन्हा एकदा आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।